नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम एच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे आता जे बांधकाम कामगार असतील त्यांना 3 संच इथं मिळत आहेत. ते संच म्हणजे एक आहे गृहोपयोगी भांड्याचा संच असेल, दुसरं जे आहे सेफ्टी किट असेल आणि तिसरं जे आहे अत्यावश्यक जे लागणाऱ्या वस्तू असतात त्याचा संच इथं नवीन पद्धतीचा जे आहे आता भेटत आहे. तर आता अपॉइंटमेंट घेणं त्याची चालू आहे. ज्या लिंक आहे तिन्हीच्या पण त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपणास देणार आहे. परंतु त्यावर आपल्याला अपॉइंटमेंट कशा प्रकारे घेऊ शकता ते पण इथे दाखवणार आहे. आणि मित्रांनो, आपण अपॉइंटमेंट घेताना कोणता प्रॉब्लेम येत आहे ते पण आपण इथं लाईव्ह बघणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट इथं तुम्हाला मिळत राहतील. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, बघू शकता आता मी एक लिंक ओपन केली. हे मोबाईलवरतीच लिंक ओपन केली आहे. आता अत्यावश्यक तुम्हाला थोडी छोटीशी स्क्रीन दिसेल, परंतु हे मोबाईलवरतीच मी तुम्हाला लाईव्ह दाखवण्यासाठी करत आहे. आता इथे पाहू शकता मी लिंक ओपन केली आहे. तर इथं अत्यावश्यक संच असेल त्याची लिंक ओपन केलेली आहे. अशाच प्रकारे ते बाकीचे 2 लिंक असतील, गृहोपयोगी संच असतील किंवा सेफ्टी किट असेल, त्यांची पण अशीच लिंक ओपन होणार आहे. ह्या तिन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला माहित नसेल, भरपूर जणांना आता माहित नसतं, तर तुम्ही काय करा, मला व्हॉट्सअपवर हाय करा. माझा नंबर कमेंट बॉक्समध्ये असतो. त्यावर हाय केल्यानंतर तुम्हाला तिन्ही लिंक इथं सेंड केल्या जातील. तर मित्रांनो, आता ही लिंक ओपन केलेली आहे. तर इथं आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे एक MS पासून सुरू होणारा नंबर असतो. तुम्हाला एक पावती दाखवतोय मी स्क्रीनवर बघू शकता. अशा प्रकारे तिथे नंबर असतो, तो नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मी एक नंबर इथं टाकून घेतो आणि इथं आपल्याला काय दाखवतंय ते दाखवतो. जे अपॉइंटमेंट आता सध्या तर अपॉइंटमेंट व्हायची नाहीये, कारण आता जस्ट आपलं लक्ष्यांश पूर्ण संपलेला आहे आमच्या जिल्ह्याचा. तुमच्या इकडे जर चालू असेल तर तुम्ही इथं अपॉइंटमेंट घेऊ शकता. जेव्हा अपॉइंटमेंट चालू होईल तेव्हा आपल्याला फक्त 2 दिवसात हे अपॉइंटमेंट घ्यावं लागणार आहे, कारण लवकरात लवकर ते जो लक्ष्यांक आहे पूर्ण होत आहे. त्याकरता जेव्हा लक्ष्यांक इथं येईल तेव्हा आपल्याला फक्त 2 दिवसामध्ये काही करून अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अशा प्रकारे हे चालू होणार आहे. आता हे चालू झाले की नाही कसं बघायचं, तर आपल्याला ही वेबसाईट ओपन करून कधीही आपला MS नंबर टाकून इथं आपल्याला ट्राय करत राहायचं आहे. आता मित्रांनो, आपल्याला एक MS नंबर टाकतो आणि इथं आपल्याला काय दाखवते ते बघू शकता. आता माझ्या इकडे लक्षांश संपला म्हणून ते दाखवणारच आहे, तरी सुद्धा तुम्हाला इथं दाखवतो. तर मित्रांनो, मी इथं नंबर टाकलेला आहे, MS नोंदणी क्रमांक. सेंड OTP वर क्लिक करतो. तर पाहू शकता आपल्या जिल्ह्यातील संचाचे लक्षांश संपुष्टात आला आहे असं दाखवण्यात येत आहे. आता तुम्ही जर अगोदर अपॉइंटमेंट घेतली असेल आणि तुम्हाला प्रिंट करायची असेल तर इथे प्रिंट करा यावर क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट प्रिंट करू शकता. किट टाईप निवडायचे, मला जे आहे अत्यावश्यक किट असेल, सेफ्टी किट असेल ते निवडायचंय आणि तुम्हाला इथं जे आहे नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक दिनांक टाकायची गरज नाही, अपॉइंटमेंट प्रिंट होणार आहे तुमची. आता मित्रांनो, अशा प्रकारे अपॉइंटमेंट घ्यायची. आता जेव्हा लक्षांश इथं येईल तेव्हा तुमची अपॉइंटमेंट तुम्ही इथं टाकताल. OTP टाकल्यानंतर पुढचा जो इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला काही माहिती भरायची गरज नाही. तिथं फक्त तुम्हाला जी तुम्हाला तारीख निवडायची ती तारीख तुम्ही निवडू शकता आणि अपॉइंटमेंट प्रिंट करून ती अपॉइंटमेंट प्रिंट केलेली पावती, आधार कार्डची प्रिंट, हे दोन्ही आपल्याला सोबत न्यावं लागत असतं. तर मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीचं आहे, तरी सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे अपॉइंटमेंट कशा प्रकारे घ्यायची. हे फक्त चेक करायचंय की लक्षांश आलाय की नाही, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जवळच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.